घेणार आहोत आणि फ्राय करणार आहोत। अशा प्रकारे मी कट केलेले आहेत, बघू शकता। कुकरमध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं सॉल्ट, थोडंसं हळद, थोडंसं पाणी, 2 ग्लास पाणी। अशा प्रकारे कुकर शिट्टी लावणार आहोत। पूर्ण झालेलं आहे। आता आपण अशा प्रकारे बघू शकता आपले झालेले आहेत कॉर्न। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनल लाईक अँड फॉलो करा। थँक्यू एव्हरीवन। लाईक अँड फॉलो। थँक्यू एव्हरीवन। थँक्यू सो मच। मकाचे कणस कसे भाजायचे त्याची ट्रिक्स अँड टिप्स। लाईक अँड फॉलो। थँक्यू एव्हरीवन। घेणार आहोत आणि फ्राय करणार आहोत। अशा प्रकारे मी कट केलेले आहेत, बघू शकता। कुकरमध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं सॉल्ट, थोडंसं हळद, थोडंसं पाणी, 2 ग्लास पाणी। अशा प्रकारे कुकर शिट्टी लावणार आहोत। पूर्ण झालेलं आहे। आता आपण अशा प्रकारे बघू शकता आपले झालेले आहेत कॉर्न। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनल लाईक अँड फॉलो करा। थँक्यू एव्हरीवन। लाईक अँड फॉलो। थँक्यू एव्हरीवन। थँक्यू सो मच। मकाचे कणस कसे भाजायचे त्याची ट्रिक्स अँड टिप्स।